अजीत पवार की सभा में पार्टी के शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने जमकर अपनी भड़ास निकाली। उन्होंने कहा कि हमारी पार्टी सत्ता में है, भाजपा का सांसद चुनने में हमने सहयोग किया, लेकिन समय आने पर हमारी पार्टी को कोई मदद नहीं करता और फंड भी नहीं मिलता। उन्होंने कहा कि और हमारी पार्टी से जो राज्य में मंत्री है वो कब आते हैं और कब चले जाते हैं ये भी पता नहीं रहता। कार्यकर्ताओं से वो मुलाकात भी नहीं करते। आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आज आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये मंत्री असताना सुद्धा एक मंत्री नागपूरमध्ये येत नाही दादा। इथनं भले हवाई जहाजानं समोर जातात, इथं रवी भवन मध्ये राहतात, पण एक मंत्री सुद्धा आम्हाला इथं कधीच किती वाजता येणार, काय येणार हे सुद्धा सांगत। आम्ही कितीदा तरी मंत्र्यांना सांगितलंय की तुम्ही कमीत कमी इथे आल्यावर कलेक्टर म्हणा, पोलीस कमिशनर म्हणा किंवा आपला तुमचा डिव्हिजनल कमिशनर म्हणा, या लोकांशी आमच्या कार्यकर्त्यांची भेट करून, पण कोणीच भेट करून द्यायला तयार नाही। इतका आम्हाला वाईट टाकल्यासारखं केलेलं आहे। जोपर्यंत मला वाटतं तुम्ही तुमच्या स्ट्रिक्ट यांना वॉर्निंग नाही देणार तोपर्यंत ते लोक आमच्याकडे पाहणार सुद्धा नाही। आमच्या कार्यकर्ते सक्षम आहेत, असं नाही की नाही सक्षम म्हणून आज आम्ही वंचितच्या लोकांना पक्षामध्ये घेतलं। आज हे सुद्धा फार ताकदवान लोक आहेत ज्यांनी आपल्या बससाठी आंदोलन केलं। मी त्या दिवशी भीक मागो आंदोलन केलं दादा, पण या नागपूरचे म्युनिसिपल कमिशनर आपला राष्ट्रवादीचं डेप्युटेशन गेलं तर ते भेटायला तयार नाही। मी त्यांना त्या दिवशी सांगितलं, तुम्ही जर आज मला भेटले नाही तर याच कमिशनर ऑफिसच्या समोर भीक मागील ना रात्रभर इथं बसेल तर 5 मिनिटात बोलावलं। पोलीस प्रशासन सुद्धा आम्हाला कधी कधी मदत नाही करत। तुम्ही इथं आल्यामुळं मला असं वाटतं की आज तुम्ही काहीतरी नागपूर जिल्ह्यासाठी देऊन जाणार, कारण की आज आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याचं दंडाधिकारी सुद्धा म्हणून कधी कुठं नाव नाही आलेलं, कोणत्या बॉडीवर आम्हाला कधी घेतलेलं नाहीये। आमचा कार्यकर्ता जेव्हा जातो त्यावेळेस विचारतात आता काय करणार आहे सर। आता सगळी धुरा तुमच्या प्रफुल्ल पटेल साहेबांच्या हातात आहे।